पुण्यातल्या खळबळजनक आत्महत्या प्रकरणात मोठा दावा. कथित सुसाईड नोटमध्ये अनेक व्यक्ती आणि कंपन्यांची नावं. पुण्यातल्या गुलटेकडी परिसरात घडलेल्या आत्महत्येच्या प्रकरणानं आता नवं वळण घेतलंय. या प्रकरणात घटनास्थळी कथित सुसाईड नोट सापडल्याचा दावा करण्यात आला असून त्यामध्ये अनेक व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक आणि कंपन्यांची नावं नमूद असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबियांच्या दाव्यानुसार या कथित सुसाईड नोटमध्ये आर्थिक व्यवहारांमुळे मोठा मानसिक त्रास झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय. तसेच लाखो रुपयांचे व्यवहार, थकीत देणी, व्याजाचा हिशोब आणि फसवणुकी संदर्भातील आरोपही नमूद असल्याचं सांगितलं जात आहे. या कथित नोटमध्ये काही व्यक्तींची नावं आणि मोबाईल क्रमांक तसेच काही कंपन्यांचाही उल्लेख असल्याचा दावा केला जातोय. याशिवाय एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचाही संदर्भ असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याचं नाव स्पष्टपणे नमूद नसल्याचं समोर आलंय. मात्र या कथित सुसाईड नोटमधील आरोपांची अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाहीये. संबंधित व्यक्तींवर अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. केदारी साहेब, मी खलील शेख बोलतोय. तुम्हाला बगर पैशाचं पार्टनर घेतलं 1142-43 ला. 1151-52 तुम्हाला बगर पैशाचं पार्टनर घेतलं. जंगमवाड्याला 420 बगर पैशाचं पार्टनर घेतलं. बाकी तुम्ही काय केलं? आमच्या संग गद्दारी केली. हमीद भाई आणि तुम्ही काय करताव काही कळत नाही. माझं 1,54,00,000 रुपये तुमच्याकडून येणं आहे. तिथं 4 फ्लॅट शिल्लक आहेत. तरी पण तुम्ही ते 4 फ्लॅट जाणून बुजून विकत नाही. 1 फ्लॅट तुमच्या स्वतःच्या बहिणीला दिला. 3 फ्लॅट भाड्यानं तडविले. तुम्हाला महिन्याला 40,000 रुपये भाडं येतंय. 2011 पासून तुम्ही 2026 पर्यंत भाडं खाताव. कमीत कमी तिथलं भाडं झालंय 72 लाख रुपये. तरी पण तुम्ही एकटेच भाडे खाताव, तुम्ही आणि अमित भाई. ही कुठली पद्धत आहे? मी तुमच्यामुळे आत्महत्या करत आहे. मी आत्महत्या केल्याच्या नंतर जो काय हिसाब असेल ते माझ्या मिसेसला आणि माझ्या लेकराला द्यावा. हा इमानदारीनं तुम्ही व्यवहार करावा, नाही तर तुमचं तसं बी बरं होणार नाही. ज्याचं बरं केलं तुम्ही त्यालाच तुम्ही फाशीवर लटकविलं. मी प्रत्येक वेळेस जेव्हा बी तुमच्याकडे येतो तेव्हा म्हणतो आपल्या काम. खलील शेख यांनी आज सकाळी आत्महत्या केलेली होती. आत्महत्या केल्यानंतर पोलीस स्टेशनला त्याची बातमी मिळाली. पोलीस त्या ठिकाणी लगेच पोहोचलेले होते. तत्पूर्वी पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी एक चिठ्ठी चिटकवलेली होती भिंतीला आणि त्यांच्या खिशामध्ये सुद्धा चिठ्ठी मिळालेली होती. त्यानुसार पोलिसांनी पुढची सगळी कारवाई केली. ससूनमध्ये त्यांना लगेच नेलेलं होतं. त्या ठिकाणी लगेच PM वगैरे झालेला आहे आणि त्यांच्या जी नातेवाईकांची जी तक्रार होती त्या तक्रारीनुसार आता स्वारगेट पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झालेला आहे. जवळपास एकूण 14 लोकांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये बाळासाहेब शेडगे त्यांच्या पत्नी आहेत, रवींद्र दंगेकर आणि त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे जे इतर पार्टनर आणि इतर असोसिएट्स ज्यांच्यासाठी ते काम करत होते आणि ज्यांचे पैसे थकलेले होते त्या सगळ्यांच्या विरुद्ध त्यांनी चिठ्ठीत नावं लिहिली होती आणि त्याच्या आधारे, त्या सुसाईड नोटच्या आधारे हा गुन्हा दाखल केलेला आहे. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080178077. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.